नमस्कार मित्रांनो, तर गाणगापूरवरून आम्ही रात्रीच आलो होतो अक्कलकोटला. आल्या आल्या भक्त निवासमध्ये अगोदर राहण्याची सोय केली आणि गर्दी पाहता आम्ही बोललो का पहाटे स्वामींचं दर्शन घ्यायला लवकर जाणार. तर पहाटे 5 वाजता ही गर्दी आहे. आंघोळ वगैरे आवरून 5 वाजता आम्ही रांगेत उभो होतो आणि काकड आरती झाल्यानंतर मेन दरवाजा मंदिराचा उघडला गेला भाविकांच्या दर्शनासाठी. खूप गर्दी होती. गुरुवार पौर्णिमा आगल्या दिवशी तर झालेलीच होती, पण तरीही सुट्ट्या असल्यामुळे किंवा भाविकांची गर्दी अशी 12 महिने अक्कलकोटमध्ये असतेच. इतकी गर्दी होती, म्हटलं चला आता आपलं दर्शन लवकर होईल, कारण आम्ही पहाटे 5 वाजताच आलेलो होतो. आणि गर्दी बघता किंवा त्या ठिकाणी जी सोय होती, म्हणजे प्रत्येक भाविकाला दर्शन होईल अशी व्यवस्था केलेली होती. मंदिर परिसर तुम्ही बघू शकता. जेव्हा आम्ही मागे आलो होतो ना, तेव्हा फक्त ही साईडची जी पट्टी आहे ना गोल्डन, त्याचं काम झालेलं होतं लाईटिंगचं. आणि परत योग आला अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि त्यानंतर मंदिरामध्ये दर्शन झालं आणि मंदिराचा बाहेरचा जो परिसर आहे ना, त्या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ थांबलो, बसलो, काही फोटो काढले आणि निवांत असं 10-15 मिनटं स्वामींचं दर्शन घेतलं आम्ही आणि बसलो त्या ठिकाणी. त्यानंतर बाजूला पण एक मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आम्ही पडलो बाहेर, कारण आम्हाला आज काही करून जेजुरीला जायचं होतं. दर्शन वगैरे झाल्यानंतर मंदिर परिसरातच भरपूर अशी दुकानं आहे. काय खरेदी करायची होती ती केली. भक्त निवास ठिकाणी आलो, चहा वगैरे घेतला, बॅगा उचलल्या आणि निघालो सोलापूरकडे. सोलापूरला झाली अशी गंमत. सोलापूरमध्ये पोचल्यावरती आमचा ड्रायव्हर हा रस्ताच चुकला. त्याला बस स्टँड काही सापडानच. मग काय, बसमध्ये होते काही प्रवासी, एक ताई होत्या, त्यांनी संपूर्ण रस्ता त्यांना सांगितला. म्हणजे आम्ही संपूर्ण सोलापूर अर्धा तासमध्ये फिरतच होतो. खूप मजा आली. त्यानंतर सोलापूरमध्ये उतरल्यानंतर थोडासा नाश्ता केला आणि लगेचच बसलो आम्ही पंढरपूरच्या गाडीमध्ये, कारण पंढरपूर मार्गे आम्हाला जायचं होतं जेजुरीला आणि पंढरपूरलाच जेजुरीच्या गाड्या जास्त भेटतात. मग काय, पंढरपूरवरून पोचलो थेट जेजुरीला 4:30 वाजता. रूम घेतला, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि 5:30 वाजता गड चढायला सुरुवात केली, कारण रात्री 8:30 ते 9च्या टायमामध्ये गडावरची गर्दी कमी होते आणि दुकानंही बंद होतात. वरती गेल्यानंतर इतकी हवा सुटलेली होती जसं पावसाचंच वातावरण होतं. मग काय, जेव्हा गडावर पोचलो आणि भंडारा बघितला, येळकोट येळकोट जय मल्हार, म्हणजे खूप भारी वाटतं. वरती गेल्यानंतर जो परिसर असतो ना, तो पाहून खरंच खूप भारी वाटतं. देवाचं दर्शनाची ओढ तर असतेच, पण सभोवतालचा परिसर पाहून एकदम प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती छान दिसतंय ना. त्यानंतर रांगेत उभं राहिलो आणि अर्धा 1 तासामध्ये आमची रांग पूर्ण झालेली होती. म्हणजे दर्शन लवकर झालं होतं. एकाही ठिकाणी गर्दी नव्हती, म्हणजे गर्दी होती पण असं दर्शनाला गर्दी नव्हती किंवा एकदम ढकलाढकली नाही, किंवा कधी कधी आपल्याला देवच दिसत नाही. आपण जातो त्या ठिकाणी पण देवच दिसत नाही. पण आमची सगळी ठिकाणी दर्शन खूप छान झालं. बाहेर आलो, त्या ठिकाणी जे मंदिर परिसरात छोटे छोटे मंदिर आहे त्यांचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं. एका बाजूला म्हाळसा देवी ज्या ठिकाणी आहे ना, त्याच ठिकाणी पादुका आहे, त्या सर्वांना आवडतात, त्या ठिकाणी पण गेलो होतो. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर 8:15 वाजता आम्ही गड उतरायला सुरुवात केली, कारण आम्ही विचारपूस करूनच गेलेलो होतो का गडावरची गर्दी कधी कमी होती. तर खाली सांगितलं होतं 8:30 वाजता काही करून तुम्ही खाली यायचं. मग काय, खाली आल्यानंतर जेवण वगैरे करून डायरेक्ट रूमवरती गेलो. आणि यानंतरचा प्रवास मी सांगेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आवडल्यास लाईक करा.